खूप माझ्या मनात होता ही रेसिपी बनवायला, कारण मला ढोकळा अजिबातच येत नाही म्हणून मी कधी बनवलाच नव्हता. हे फर्स्ट टाइम मी ट्राय करते बनवायचं. मग 1 वाटी बेसन मी चाळून घेतलं आणि त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून घेतली आणि पाणी टाकून मिक्स करून घेतलं. त्यामधल्या गाठीच विरघळत नव्हत्या. मग काय 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं. मग आपोआप विरघळल्या. मग नंतर त्यामध्ये थोडासा विनो टाकून घेतला आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि मस्त मिक्स करून घेतलं. पॅकेट मधल्या बेसनने अजून छान होतं. अशा पद्धतीने बॅटर झालेलं. नंतर छोट्या पातेल्यामध्ये तेल थोडंसं लावून घेतलं आणि सगळं बॅटर त्यामध्ये टाकून घेतलं आणि चांगलं त्याला सेट करून घेतलं. इडलीचं भांडं नव्हतं म्हणून मी टोपातच शिजवायला ठेवून दिलं. ढोकळा शिजायला 15 ते 20 मिनिटं लागतात. मग 15-20 मिनिटं शिजू दिलं चांगलं. मग टूथपिनने चेक करून घेतलं आणि फोडणीसाठी 1 पळी तेल, मोहरी, कढीपत्ता, मिरची टाकून चांगलं फ्राय झालं की त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि चवीनुसार साखर टाकून घेतली. ढोकळा जरा थंड झाला की त्याला काढून घेतलं. अक्षरशः एवढा छान झालेला, पण फक्त त्याचा शेपच बिघडून गेला. पण एवढा फ्लफी झालेला ना, आणि फर्स्ट टाइमच माझा एवढा छान झालेला. लगेच त्याच्यावरती फोडणी टाकून घेतली आणि आधी मीच टेस्ट करायला घेतली. खूप टेस्टी आणि मस्त झालेला. कोण तारीफ करो या ना करो, इकडे माझी स्वतःच तारीफ स्वतःच करायचं चाललेलं.